शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। काही कर्जमाफी योजनेचा 5,086 कोटींचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना लाभ। निवेंदामध्ये साखरेचे दर क्विंटलला 500 रुपयांनी गडगडले। केंद्राच्या उपाययोजना, साखर साठ्यांची माहिती, संकलनाचा बाजारावर दबाव। कांदा एक्सप्रेसला शेतकऱ्यांचा लाल सिग्नल। लालसगावे रेल्वे रोकत संतापचा उद्रेक। पोलिसांच्या हस्तक्षेपाचा दिल्लीकडे रवाना। केंद्र सरकारकडून आयात नियमात सुधारणा, साखर उद्योगाला दिलासा। ऑगस्ट महिन्यात दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्रीस 6 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे आणि ग्राहकांकडून खरेदी कमी होत आहे। लाडकी बहीण योजना जुलै हप्ता जमा होण्यास सुरुवात। कालपासून लाडक्या बहिणींच्या पात्र बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार पदवी प्रमाणपत्रे। विद्यापीठांकडून 65 लाख रुपयांची खर्चास मान्यता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,087 कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे। आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांना द्यायला 5,000 कोटी नाहीत हे सरकार आहे की काही? माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सरकारला घरचा अहेर। राज्य सरकारने नागपूर मुंबई समृद्ध महामार्गासाठी 75,000 कोटी रुपये खर्च केले। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 लाख कोटींची घोषणा केली। तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय दिले? 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देऊ शकत नाही, असे माणिकराव कोकाटे यांनी सरकारला म्हटले आहे। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई। सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध व दूधजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे। या विशेष मोहिमेत 7,332 लिटर दूध, 104 किलो दही आणि 88.4 किलो क्रीम जप्त करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीत डाळिंबाच्या यशस्वी शेतकऱ्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट। अर्ध्या एकर ते 60 एकरापर्यंतचा प्रवास। द्राक्ष बागायतदारांच्या कार्यक्रमात सत्कार। आठवड्यात साखर स्वस्त होणार, तुटवडा नाही। सट्टेबाज खरेदीमुळे दरवाढ, इस्माचा दावा। ऑक्टोबरमध्ये मोठे उत्पादन अपेक्षित। देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसून गेल्या काही दिवसात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे किरकोळ बाजारातील साखरेचे दर पुढील आठवडाभर ते 10 दिवसात कमी होण्याची शक्यता आहे, असा ठाम दावा खासगी साखर कारखान्यांनी केला आहे। 58 लाख नोंदणीप्रमाणे प्रमाणपत्रे द्या, मनोज जरागे यांची शिष्टमंडळाकडे मागणी। अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरागे यांच्याशी मैत्री। राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराजे देसाई, प्रसाद लाड यांनी सोमवारी विविध मागण्यांवर चर्चा केली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, गहू निर्यात बंदीला पूर्णविराम। देशातील गव्हाचे विक्रमी उत्पादन आणि वाढलेला साठा लक्षात घेऊन केंद्र सरकारने गहू उत्पादकांच्या निर्यातीवरील दीर्घकाळाची बंदी वाणिज्य मंत्रालयाने पूर्णपणे हटवली आहे। दिल्ली, गुरुग्राममध्ये पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत। राजधानी दिल्ली व गुरुग्राममध्ये सोमवारी मुसळधार पावसाने जोरदार थैमान घातले। अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना दिलासा। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सुधारित वेतन श्रेणीचा हक्क। दुसऱ्या टप्प्यात विभागनीय लाभ। अमरावती विभाग 1,45,800 शेतकऱ्यांना 1,208 कोटी, तसेच नाशिक विभाग 84,813 शेतकऱ्यांना 756 कोटी। छत्रपती संभाजीनगर विभाग 3,02,273 शेतकऱ्यांना 2,284 कोटी। पुणे विभाग 49,224 शेतकऱ्यांना 417 कोटी, तसेच नागपूर विभाग 44,864 शेतकऱ्यांना 366 कोटी आणि कोकण विभाग 9,054 शेतकऱ्यांना 54 कोटी असा कर्जमाफीचा हप्ता भेटणार आहे।
तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच. एकनाथ शिंदे यांचं म्हणणं. कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा. आपले आश्वासन पूर्ण करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी किंवा ई-केवायसी प्रक्रियेमुळे वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादीही लवकरच जाहीर होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी 344.74 कोटींचा निधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात कालपासून सुरुवात झाली आहे. कांदा दरवाढ रोखण्यासाठी नाशिकमधून कांदा एक्सप्रेस. देशातील कांद्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि हंगामी दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक येथून कांदा एक्सप्रेस नामक विशेष रेल्वे गाड्यांमार्फत प्रमुख ग्राहक केंद्रांपर्यंत कांद्याचा मोठा साठा पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय. मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी कर्जमाफीची बँकेत रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे थेट जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोबाईलवर तसेच मेसेज येत आहेत. शासनाने मंजूर केलेली रक्कम बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे. यामुळे अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. परभणीसह राज्यातील आणखी 20 जिल्ह्यात थेट अनुदान वाटप. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ राज्यातील इतर 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनेचे अनुदान जमा होत आहे. खरीप हंगामातील शेती कामे, खते व बियाणांच्या खर्चासाठी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवला जात आहे. या थेट आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा हातभार लागणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 48 तासात कर्जमाफीची रक्कम जमा होणार. कर्जमुक्तीच्या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील 48 तासात रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची रक्कम किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटायला चालू झाला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. 13 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीचे रक्कम वर्ग करण्यास सुरुवात. कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. यामुळे लाखो शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊन आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्जास पात्र ठरणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता. तिजोरीवरील आर्थिक तणावामुळे रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर निधीचे नियोजन सुरू असून सणांच्या मुहूर्तावर हा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदीसाठी चांगला हातभार लागणार आहे. वेळेवर पीक कर्ज फेडणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1.67 कोटींची व्याज माफी. वेळेवर नियमित पीक. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या ताज्या 40 ताज्या बातम्या. चॅनलवर जर नवीन आलास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.